नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 मोस्ट रिपीटेड क्वेश्चन पाहणार आहोत, जे की पोलीस भरतीच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात जास्त वेळा म्हणजे काही क्वेश्चन 5-5 ते 10-10 वेळेस पण रिपीट झालेले आहेत. हे क्वेश्चन आपण पाहणार आहोत आणि हे 25 क्वेश्चन म्हणजे 25 कन्सेप्ट आहेत मित्रांनो. म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला एक आतून कॉन्फिडन्स येईल की आपला बऱ्यापैकी सिलेबस कव्हर झाला आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये 25 कन्सेप्ट असणार आहेत, पूर्ण कन्सेप्ट 25. तर चला सुरू करू. पहिला क्वेश्चन आहे, 27,67,000 या संख्येतील 7 अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे? तर स्थानिक किंमत म्हणजे कसे की समजा हा एकच स्थानचा अंक आहे 7, त्याची किंमत फक्त 7 आहे. आता हा 6 दशक स्थानी आहे, 6 काय आहे दशक स्थानी आहे, तर याची किंमत झाली 60 मित्रांनो. तर याच प्रकारे जर आपण पाहिलं तर हे हे 7 आहे, तर हे की कोणत्या स्थानावर येतं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. म्हणजे ह्या 7ची किंमत किती झाली? 7 लाख मित्रांनो. किती? 7,000 मित्रांनो. आता यातून 7 वजा करायचे तर किती येईल ते? 7 जर गेले तर 69 सॉरी 6,99,993 हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल मित्रांनो. तर कन्सेप्ट समजली तुम्हाला? स्थानिक किंमत कशी ओळखायची? हा एकच स्थानचा अंक आहे 7, याची स्थानिक किंमत फक्त 7. आता हा जो 7 आहे तो लक्ष्य स्थानावर होता, म्हणजे त्याची किंमत झाली 7 लाख. आता 6 आहे, 6 दशक स्थानावर आहे, त्याची किंमत किती झाली? 60 मित्रांनो. तर चला पुढचा क्वेश्चन पाहू. पुढचा क्वेश्चन आहे 61 भागिले 10,000. काय? 61 भागिले 10,000 हे आपल्याला दशमान पद्धतीने लिहायचे. तर तसं जर पाहिलं तर इथं ऑप्शन ऑटोमॅटिक एलिमेंट होतात. पण मी तुम्हाला तुमची कन्सेप्ट पूर्ण करतो. काय करायचं? खाली जितके शून्य असतील ना तितके वर डावीकडे सरकायचं मित्रांनो. तर इकडं किती येईल? 1, 2 इथे एक पॉईंट घ्यावा लागेल, 2 शून्य आणि 1 पॉईंट मित्रांनो. तर आपलं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कन्सेप्ट समजली? खाली जितके शून्य असतील तितके घरानंतर वर पॉईंट द्या. जसं खाली शून्य होते 1, 2, 3, 4, तर 1, 2, 3 आणि 4 आपला इथं पॉईंट आला. 0.0061 हे आपलं उत्तर आलं मित्रांनो, पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन 8, 5, 7, 2, 3 या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? हा क्वेश्चन परीक्षेला म्हणजे हे सर्वच क्वेश्चन आहेत बदले 5-5, 10-10 वेळेस आलेले आहेत. आणि तुम्ही पाहिले असतील हे जर अगोदर क्वेश्चन कधी भरती दिली असेल तर असे क्वेश्चन खूप येतात मित्रांनो. तर काय करायचे आपल्याला? मोठी संख्या कोणती निवडायची ना. तर काय करायचं? ह्या दिलेल्या संख्यापैकी सर्वात मोठी संख्या अगोदर लिहायची. किती ती? 8. त्याच्यानंतर 8पेक्षा छोटी संख्या लिहायची. किती? 7. 7पेक्षा छोटी 5 आणि 3, 2 ही आलं आपलं उत्तर मित्रांनो. 87,532 पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. जर तुम्हाला विचारलं असतं छोटी संख्या कोणती होईल, तर यावेळेस काय करायचं? उलटे लिहायचे मित्रांनो, उलटे संख्या लिहायच्या. अगोदर छोटी संख्या लिहायची, मग नंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी असे, म्हणजे हे क्रम उलटा येईल त्याच्यात. पुढचा क्वेश्चन पाहू. 2 संख्याची बेरीज 44 वजाबाकी 4 आहे. तर सिंपल काय करायचं? आता तुम्ही 2 संख्याची बेरीज 44 आणि वजाबाकी आपल्याला 4 दिलेली आहे. तर तुम्ही त्या संख्या मानू शकता, जसे की 20 आणि 24 यांची बेरीज जर केली आपण ती येते 44, आणि वजाबाकी जर केली तर ती येते आपल्याला 4 मित्रांनो.
आणि आपल्याला यांनी काय विचारलं आहे की याचा रेशो गुणोत्तर विचारले आहे, दोन संख्येचं गुणोत्तर. गुणोत्तर किती येईल? 20/24. 4 पंचे 20, 4 सक 24, 5/6, 6/5 हे उत्तर येईल मित्रांनो, बरोबर. आणि जर कन्सेप्टनुसार जर जायचं म्हणलं एकदम जर संख्या न मानता तर काय करावं आपल्याला, x + y बरोबर 44 आणि x - y बरोबर 4. तर जर यांची आपण बेरीज केली तर किती येते, 2x बरोबर y + y - y कट होईल आणि 44 आणि 4 48, म्हणजे x बरोबर आपल्याला भेटेल, हे 2 इकडे जातील, x बरोबर आपल्याला भेटेल 24 मित्रांनो. x बरोबर आपल्याला 24 भेटला. दुसऱ्या याच्यात आपल्याला y काढायसाठी ती किंमत टाकावं लागेल, जसं की आपलं पहिलं समीकरण होतं x + y बरोबर 44. याच्यात आपल्याला ही x ची किंमत टाकावं लागेल आणि ती इकडे गेल्यानंतर त्यातून 24 वजा होतील आणि ते आपल्याला y बरोबर 20 भेटेल आणि त्यांचं गुणोत्तर गेलं तर तेच येईल 6/5 मित्रांनो. तर हे दोन्ही ऑप्शन म्हणजे दोन्ही तरीके तुम्हाला सांगितलेले आहेत. जो तुम्हाला बेस्ट वाटेल परीक्षेच्या टायमाला, जे तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड काम करेल त्यानुसार तुम्ही तो यूज करू शकता. पुढचा प्रश्न आहे, 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या. तर अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं की तुम्हाला आहे ना, काही संख्या पाठच ठेवायच्या. आता म्हणजे कसं की जसं 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, हे तुम्हाला पाठच ठेवायचं आहे. इथं कुठलाही ऑप्शन नाही आहे, म्हणजे तुम्ही मोजू पण शकता. कसं आता मूळ संख्या कोणत्या तुम्हाला माहिती असेल, जसं 3, 5, म्हणजे या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, फक्त त्याच संख्येला भाग जातो. जसे 5 आहे, 3 आहे, 11 असेल, ह्या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. आता परीक्षेला असं जर मोजायचं गेलं तर तुमचा खूप टाईम जाईल आणि तुम्ही मेरिटमधून बाहेर पडता. तर यासाठी मी तुमच्यासाठी एक चार्ट तयार केलेला आहे. 1 ते 10 मध्ये 4 संख्या येतात. 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या येतात. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या येतात. 1 ते 200 मध्ये 46 मूळ संख्या येतात. तर तुम्ही म्हणता 200 काय टाकले, असं कुठं विचारतील का? पण पोलीस भरती मित्रांनो, इथं एक्झामिनरचा माइंडसेट काय असेल सांगता येत नाही. त्यामुळे 200 पण टाकले, पाठ करा, फायदा होईल तुम्हाला. जर विचारलं तर फक्त तुमचाच क्वेश्चन बरोबर येईल त्या टायमाला. 1 ते 500 मध्ये 95 येतात आणि 1 ते 1000 मध्ये 168 संख्या आहेत मित्रांनो, मूळ संख्या. तर या पलीकडे शक्यतो क्वेश्चन विचारणार नाही, एवढ्याच याच्यात तुम्हाला क्वेश्चन विचारतील. आता पुढचा क्वेश्चन आहे, अशी बेरीज करायला खूप वेळेस अशी उत्तर म्हणजे अशी बेरीज सिरीजमध्ये एक बेरीज करायला दिली असते मित्रांनो. जसं 9999, 900 + 999 + 99 अधिक 9. त्यात काय काय सांग, पहिले अशी मांडून घ्यायचे 9. तसे मांडायचे पण करत नाही, तुम्ही तोंडी पण करू शकता, ते पण सांगतो मला. पण अगोदर सर्व गोष्टी क्लिअर करतो. तर पहिले किती, 4 वेळेस 9 म्हणजे शेवट किती येईल, 6. 9 चूक 36, हातचे आले 3, 9 त्रिक 27 आणि 3, 1 2 3 म्हणजे 9 त्रिक 27 आणि 3 30, हातचे आले 3, 9 दुने 18, 18 आणि 3 21, 1 आणि 2, 9 2 11. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. अशी मांडायची पण गरज नाही.
तुम्ही असं इथलची इथं पण करू शकता, पण जर अशी मांडणी केली तर बेटर राहील मित्रांनो, क्वेश्चन चुकणार नाही तुमचा. आता पुढचा प्रश्न आहे, 25च्या पाढ्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती? म्हणजे आपल्याला इथं त्यांनी एक अंकगणिती श्रेणी दिलेली मित्रांनो, जसं की 25, 50, 75. तर आपल्याला त्यांनी पहिल्या 9 संख्येची 9 पदांची बेरीज विचारलेली आहे. तर अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं, पहिली संख्या किती आहे 25 प्लस शेवट संख्या 25 9 225 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती येतात 9. तर 225 आणि 25 किती झाले 250. 250 भागिले 2 गुणिले 9 किती येईल 250 भागिले 2 125 गुणिले 9. 125 गुणिले 9 बरोबर 9 5 पंचाळ 4 9 2 18 4 22 4 2 9 1 9 2 11. 1125 हे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. सूत्र लक्षात ठेवा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पोलीस भरतीचा जो पेपर सेट करतो ना एक्झामिनर, त्याचा हा आवडता क्वेश्चन आहे, फेवरेट. आणि बऱ्यापैकी जनता या क्वेश्चनमध्ये गणती मित्रांनो, ती वर्गणती करीत बसतात, कॅल्क्युलेशन करते, सोडतात उत्तर. ते शेवटचं उत्तर सगळेजण सोडतात, पण यात काय होतं त्यांचा इतका टाईम जातो ना की ते हॅरेस होऊन जातात मित्रांनो. त्याच्यात काय करायचं होतं, एक सूत्र लक्षात ठेवायचं तुम्हाला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एचा वर्ग वजा बीचा वर्ग, काही ए अधिक बी गुणिले ए वजा बी. एवढं सूत्र लक्षात ठेवा, असा क्वेश्चन तुमचा चुकणार नाही. मग हे किती होईल, ए अधिक बी 1900 1000 प्लस 999 किती होईल 1999 गुणिले ए वजा बी 1000 मधून 999 किती राहिले 1 राहिला, म्हणजे उत्तर काय येईल आपलं 1999, पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन आहे, पॉईंटचा गुणाकार आहे मित्रांनो. सर्व प्रकारचे गणित मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, सर्व प्रकारच्या कन्सेप्ट 25 क्वेश्चन 25 कन्सेप्ट तुमच्या इथे क्लिअर होणार आहेत. तर आता अगोदर काय करायचं, पॉईंट विसरून जायचा. पॉईंट म्हणजे पॉईंट हे ना गुणाकारात शेवट द्यायचा, अगोदर गुणाकार करून घ्या. 25 गुणिले 25 किती झाले 625. हे बघा 30 पोत वर्ग कमीत कमी पाठ पाहिजेत मित्रांनो, वर्ग आणि घन 30 पर्यंत पाठ पाहिजे. तर तुम्ही इतर पोरापेक्षा पुढे असू शकता. गुणिले 12 12 पंचे 60 हातच्याले 6 12 2 24 आणि 6 30 हातच्याले 3 आणि 12 72 आणि 3 75. तर 75 उत्तर 7500 उत्तर आहे का नाही, आपल्याला एक पॉईंट द्यायचे. तर किती पॉईंट किती आहे त्याच्यात, इथं 1 घरानंतर इथं 1 घरानंतर 2 आणि इथं 2 घरानंतर 4 घरानंतर म्हणजे 0.75 हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक बी हे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, एका पेटीत 2 डझन आंबे आहेत, अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती? तर काय आपल्याला माहिती आहे, 1 डझन म्हणजे किती, 1 डझन म्हणजे 12 आंबे. तर आपल्याला त्यांनी काय दिलं, एका पेटीत 2 डझन आंबे येतं, म्हणजे एका पेटीत किती आंबे येतं 24 आंबे येतं. तर अशा 24 पेट्यात किती आंबे येतं, त्यांचा काय होईल गुणाकार होईल 24 गुणिले 24. तर 24 गुणिले 24 असा
आत्ताच मागच्या गणितात तुम्हाला सांगितलं की 30पर्यंत वर्ग पाठ पाहिजे मित्रांनो. तर अशा टायमाला तुम्हाला माहिती हा वर्ग आहे 24 गुणिले 24. मग इथं असं गुणाकार ते करीत बसायचे का पहिल्या दुसऱ्याच्या पोरावणी नाही. तर डायरेक्ट तुम्ही ऑप्शन टिक करणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 576. 7 रुमालांची किंमत किती दिली आपल्याला? 56 रुपये. 32 रुमालांची किंमत किती? तर काय करायचं असं असं लिहून घ्या. 7ची किती आहे? 56. तर आपल्याला त्यांनी विचारले 32ची किती? 32 रुमालाची किती? तर तुम्ही अगोदर 1 रुमालाची पण काढू शकतात. 56 भागिले 7 करून त्यातून तुम्हाला 8 भेटेल. पण अशी मांडणी करून तुम्हाला बेटर होईल. पुढे नफ्या तोट्याच्या गणितात पण तुम्हाला हे अशी मांडणी करायला खूप फायदा पडणार आहे. शेवटी तर आपल्याला करायचं आहे सगळं डाव्या हाताने गणित सोडलं किंवा उजव्या हाताने सोडलं किंवा डाव्या मार्गाने गेलं किंवा उजव्या मार्गाने गेलं तर आपल्याला उत्तरापर्यंत जायचं आहे. तर किती होईल? 7 7 8 56 आणि 8 दुने 16. चाला 1 8 3 24 आणि 1 25. 256 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. वर्गमुळा क्वेश्चन आलेला आहे. ज्यावेळेस अशी येते ना तुम्हाला एक असं वर्गमूळ दिलं असतं मोठं, त्यात पुन्हा आत वर्गमूळ दिले असते, त्यावेळेस काय करायचं? त्याची फोड करायची. आता माहिती आहे आपल्याला 16चं वर्गमूळ किती आहे? 4. 36मधून 40मधून 4 गेले किती राहिले? 36. 36 वर्गमूळ किती आलं? 6. 70मधून 6 गेले किती राहिले? 64. 64 वर्गमूळ किती झालं? 8. आता 41 प्लस 8 किती झाले? 41 प्लस 8 बरोबर 49. तर 49 वर्गमूळ किती आहे? 7. त्यामुळे असे जर असे वर्गमूळ दिले असते तर घाबरून जायचं नाही. एक एक फोड करीत यायचं मित्रांनो. हा क्वेश्चन मला घ्यायचा नव्हता. काय? हा क्वेश्चन मला घ्यायचा नव्हता. हा क्वेश्चन मला घ्यायचा नव्हता. पण हा क्वेश्चन यासाठी घेतला मित्रांनो की हा म्हणजे मी म्हणतो जो पेपर सेट करणार आहे तो त्यांनी काय विचार करून टाकला असेल? अरे इतका सोपा क्वेश्चन जर टाकला तर पोरायचे ज्या पोरांनी थोडाफार अभ्यास केला आहे त्यांच्या पोटावर पाहिजे आणि त्यांची मेहनती पाहिजे त्यांना होतो. जे मेहनत करणाऱ्या पोरायचं म्हणजे इथे लॉस आहे ना. इतका सोपा हात थरथर कसे कापले नाही हा क्वेश्चन टाकताना म्हणतो एक्झामिनरची. म्हणजे अरे पहिली दुसरीच पोरग सुद्धा हे सांगू शकते 144चं वर्गमूळ किती आहे. पुढचा क्वेश्चन पाहू. हा क्वेश्चन अशा पॉईंटमध्ये जर टाकलं तर कदाचित पोरं काही गडबडीत गणू शकतील. तर त्याच्यामुळे ठीक आहे. तुम्हाला सांगतो ज्यावेळेस असा पॉईंटमध्ये येईल ना वर्गमूळ काढायला पॉईंटमध्ये तर काय करायचं की आता 3 आहे सॉरी 9 आहे. 9चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे किती? 3. 3 लिहून घेतलं. आता पॉईंट किती घरानंतर आहे? 1 2 3 आणि 4 घरानंतर. किती? पॉईंट 4 घरानंतर आहे. म्हणजे इथं काय करायचं? 2 घरानंतर पॉईंट आला पाहिजे. 0.03 हे काय आलं? बरोबर उत्तर. जर याचा आपण स्क्वेअर केला तर काय होईल? सॉरी मित्रांनो थोडं काम होतं त्यामुळे मध्ये थांबावं लागलं. तर ज्यावेळेस काय करायचं असं पॉईंटचं वर्गमूळ करायचे ना त्यावेळेस आपल्याला 9चं वर्गमूळ लिहून घ्यायचं 3 आणि जितके घरानंतर पॉईंट आहे त्याच्या निम्मे काय करायचे आपल्याला घरानंतर पॉईंट द्यायचं म्हणजे आपलं उत्तर आलं 0.03 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. आणि तुम्ही याला दुसऱ्या पद्धतीने पण सोडू शकता जसं की 9 आहे 9 गुणले 10⁻⁻4 करू शकता असं. जे की आम्ही ज्यावेळेस याला BScला होतो ना त्यावेळेस मोठाले फिजिक्सचे कॅल्क्युलेशन करताना जे घातांक असायचे ते आम्ही असे लिहून काढायचो. याचं ज्यावेळेस वर्गमूळ घेतो आपण त्यावेळेस किती येते
3 आणि हे बाहेर आले होतं -2 -1 आणि इथे एक 0 देऊन 0.03 असे 2 तरीके मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जो तुमची इच्छा असेल त्यानुसार तुम्ही आणि जो परीक्षेला तुमचा प्रेझन्स ऑफ माइंड चलन त्यानुसार तुम्ही काम करा. पुढचा क्वेश्चन पाहू. इथं 25चा घात 1 आहे मित्रांनो. किती आहे? 25चा घात 1 आहे. 25चा घात 1 प्लस 100चा घात 0 प्लस 1चा 33वा घात. तर कोणत्याही संख्येचा घात जर 1 असेल तर उत्तर 30 संख्येत असते. म्हणजे किती? 25 प्लस 100चा घात किती आहे? 0. 100चा घात किती आपल्याला? 0 दिला आहे. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल ना तर उत्तर किती येतं? 1 येतं. प्लस आता 1चा किती घात गेला तरी उत्तर किती येणार आहे? 1च येणार आहे. मग किती झाले? 25 अधिक 1 26 आणि 1 27. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन मी तुम्हाला या सिरीजमध्ये प्रत्येक प्रकारचे क्वेश्चन या टेस्टमध्ये मी ॲड केले आहेत मित्रांनो. प्रत्येक जेणेकरून कोणतेही कन्सेप्ट न राहिले पाहिजे मागं. काही वर्ग आपल्याला कंसात दिले एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग गुणिले दुसऱ्या कंसात एक्स प्लस वाय भागिले एक्स प्लस वायचा वर्ग. तर यात काय करायचं क्वेश्चन सॉल्व्ह करताना? आता अगोदरच तुम्हाला याच्या अगोदरच्या उदाहरणात एक मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता एस क्यूवर मायनस बी स्क्यूअरचा. तर तो फॉर्म्युला इथं लावा मित्रांनो. तर किती होईल? एक मिनटं. एक्स प्लस वाय खाली घेतो थोडं. एक्स प्लस वाय गुणिले एक्स मायनस वाय गुणिले एक्स प्लस वाय आणि भागिले. आता भागिले काय आपल्याला एक्स प्लस वायचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग तुम्ही दोनदा त्याचा गुणाकार करा. एक्स प्लस वाय गुणिले एक्स प्लस वाय. आता हे बघा एक्स प्लस वाय कॅन्सल. एक्स प्लस वाय कॅन्सल. राहिलं फक्त किती? एक्स मायनस वाय. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन आहे सिम्प्लिफिकेशनवर. आता सर्वांना माहीत असेल 100 वजा 60 प्लस 20 गुणिले 6 भागिले 4. तर बॉडोमॉसचा नियम सगळ्याला माहीत असेल. अगोदर कंस नंतर भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी या क्रमानुसार आपल्याला जायचं आहे मित्रांनो. तरी तर कसं होईल? 4 1 4 4 पंचे 20 5 6 30 30. 100मधून 40 गेले किती राहिले? 100मधून 40 गेले 100मधून 60 गेले किती राहिले? 40 प्लस हे 30. म्हणजे आपलं उत्तर आलं 70 मित्रांनो. पर्याय क्रमांक 4. पुढचा एक क्वेश्चन मी डबल क्वेश्चन घेतला मित्रांनो यावर. म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला थोडी चांगली समजावं. अगोदर काय सॉल्व्ह करायचं आपल्याला? कंस 12 चौक किती झाले? 48 भागिले 2 वजा 24. आता 24 दुने किती होतात? 48. म्हणजे 24 वजा 24 बरोबर किती? 0. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. घातांकावर एक क्वेश्चन आहे पुढचा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाया समान असताना काय होती? घातांकाची बेरीज होती. म्हणजे इथं किती होईल? 2 आणि काय पाया सारखा आहे आणि मग घातांकाची काय होईल? बेरीज होईल. 2चा 7वा घात भागिले पाया सारखा आहे घातांकाची बेरीज होईल 2चा 7वा घात. म्हणजे बरोबर उत्तर आपलं 1. त्या संख्येने व्हायला किती उत्तर येतं? 1.
आणि इथून पुढे दुसरा एक पण तुम्ही नियम लावू शकता होतात की पायासारखा असताना भागाकारात काय होते, घातांकाची वजाबाकी होती, म्हणजेच 2चा शून्य घात, तरी उत्तर किती येते 1 मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 49 13 किती 4913 या संख्येचे घनमूळ किती आहे, घनमूळ विचारले. तर 30पर्यंत वर्ग आणि 30पर्यंत घन पाठच ठेवा मित्रांनो. तुम्ही दुसऱ्या पोरापेक्षा 10 पटीने पुढं जाल जर या गोष्टी तुमच्या जर क्लिअर असतील ना. घनमूळ आणि घन वर्ग हे जर पाठ असतील 30पर्यंत, चक्रवाढ व्याज असेल, यात पण घनाचा खूप फायदा आहे मित्रांनो तुम्हाला. ज्यावेळेस ते पुढे गणित येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगाल मित्रांनो. तुम्ही पेन न चालवताही चक्रवाढ व्याजाचे गणित सोडू शकता, पेन न चालवताही. जर तुमचे घन जर 30पर्यंत पाठ असतील ना, तर तुम्ही पेन न चालवताही काही गणित सोडू शकता चक्रवाढ व्याजाचे. जे की चक्रवाढ व्याज जर म्हणलं 3 वर्षाचं, तर आजही पोलीस भरतीचे बऱ्यापैकी पोरं थरथर कापत आहेत, ते म्हणजे चुकूनच येते मित्रांनो. कंपाऊंड इंटरेस्टचे गणित पोलीस भरतीचे पोराचे सोडायचं म्हणलं तर बऱ्यापैकी पोरं चुकत आहेत. पण जर तुम्ही 30पर्यंत जर घन जर पाठ ठेवले ना, तुम्ही बऱ्यापैकी गणित पेन न चालवता सोडू शकता. तर चला या प्रश्नावर येऊ आपण. 49 13 या संख्येचे घनमूळ किती आहे. तर मित्रांनो, समजा तुमच्या हे घन पाठ नाही तरी आता एक तुमचं प्रत्येक संख्येचा घन करून पाहायची काही गरज नाही, काही गरज नाही. तुम्हाला माहिती 6चा जर आपण वर्ग केला तर एकक स्थानचा किती येतो, 6च येतो. घन केला तरी काय येतो, 6चा एकक स्थानचा अंक 6च येतो. 9चा जर आपण वर्ग केला, म्हणजे 9चा जर आपण वर्ग केला तर एकक स्थानचा अंक 1 येतो. घन केला तर एकक स्थानचा अंक 9च येतो. 1 आणि 9, 9चा कितवाही घात करा, 9चा कितवाही घात करा तर एकच स्थानचा अंक किती येणार आहे, 1 आणि 9. जसं 3 आहे, 3चा जर आपण वर्ग केला तर किती येतो, एकच स्थानचा अंक 9 येणार आहे. आणि ज्यावेळेस आपण विषम संख्याचा घात करू, म्हणजे समजा इथं 3 आहे, 3चा विषम घात जर केला आपण समजा 3, तर किती येणार आहे, तो एकच स्थानचा अंक 7 येणार आहे. म्हणजे हे तिन्ही पर्याय यावरून आपल्याला काय होतं, तर कट होतात मित्रांनो. जर तुम्हाला थोडं बेसिक जर आपण थोडा विचार केला ना, तर म्हणजे हा कोण तसं घन तर पाठच पाहिजे. तर पण जरी समजा एखाद्या मोठी संख्या दिली, जसं इथं छोटी संख्या होती 49 13, पण भविष्यात तुम्हाला मोठा क्वेश्चन आला तर त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता की युनिट डिजिट काढून तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर मित्रांनो 17. तर तुम्हाला 17चं कसं, 17चं 3 कसं आहे ते बघा. एक मिनिट तुम्हाला मी 7 गुणिले 7 किती आले, 49. आता घनामध्ये काय असतं, 3दा काय असते, 3दा गुणाकार असते. तर ज्यावेळेस आपण ह्या 7नी या 7ला गुणतो त्यावेळेस किती येते, एक स्थानांक 9. पण ह्या पुन्हा 7ला ह्या 9ला ह्या 7ने गुणावं लागणार, त्यावेळेस किती येणार आहे, 7 9 63. म्हणजे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 2 17. तुम्हाला ह्या दोन्ही ट्रिक मी सांगितलेल्या समजल्या असतील मी आशा करतो. फर्स्ट थिंग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 30पर्यंत घन पाठच करा मित्रांनो. तुम्ही दुसऱ्या पोरापेक्षा 10 पटीने पुढे जाल. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहू. 70 व 105चा लसावी 210 आहे. तर मसावी किती, आपल्याला मसावी काढायचा आहे. तर मसावी म्हणजे काय असतं मित्रांनो, एक अशी मोठ्यात मोठी संख्या, काय मसावी, महत्तम सामायिक विभाजक म्हणतात त्याला, मोठ्यात मोठी संख्या. आता ह्या अशा परीक्षेला अशा काड्या ते करीत बसते पूर्ण, काही करायची गरज नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतो, तुम्ही तोंडी करू शकता. हे सगळं फर्जी वाढायचं अशा काड्या ते करून ना, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, त्यानुसार तुम्ही मसावी तोंडी काढू शकतात. 70 व 105चा लसावी दिलाय त्यांनी 210. तर आपल्याला मसावी किती विचारलाय. आता मला सांगा, 30ने 70ला भाग जातो का, नाही जात. हा मसावी कसा होऊ शकतो, होऊच शकत नाही. 36ने 70ला भाग जातो का, हा मसावी होऊच शकत नाही. 70 मसावी होऊ शकतो, कारण 70ने 70ला भाग जातो, पण 105ला भाग जातो 70ने, नाही जात. तोंडी करू शकता ना. 35 दुणे 70, 35 त्रिक 105, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4.
आणि दुसरी एक पद्धत आहे, एक सूत्र आहे बघा, दोन संख्याचा गुणाकार 70 गुणिले 105 बरोबर लसावी गुणिले मासावी. हे काय एक सूत्र आहे, पण हे सूत्र मित्र हे अशा साध्या झाडझुड गणिताला जर सूत्र ते लावायचं म्हणलं तर तुमचा काय फायदा आहे. तुम्ही आता पोलीस भरती म्हणजे दुसरे पोरं तुमच्यापेक्षा लवकर पेपर त्यांचा होऊन जाईल आणि डोक्याला त्यांचा त्रास पण होणार नाही. कारण जितकं गणित तुम्ही लवकर सोडता तितका तुमचा मेंदू रिलॅक्स राहणार आहे. जितकं लवकर सोडता तितकं तुमचा मेंदू रिलॅक्स राहणार आहे. मोकार कॅल्क्युलेशन करीत बसून तुम्ही थकणार आहेत आणि तुमचा टाईम पण जाणार आहे आणि कदाचित एखादा क्वेश्चन सोडायचा राहू शकतो आणि तुम्ही मिनिटमधून बाहेर पडू शकता. त्यामुळे तुमच्याजवळ 2 ऑप्शन आहेत. तुम्ही कोणताही ऑप्शन चूज करू शकता. दोन्ही पद्धत हे सूत्रानुसार जाऊ शकता किंवा जी पहिली पद्धत सांगितली की 30नी भाग जात नाही, होऊ शकत नाही. 36नी भाग जात नाही, होऊ शकत नाही. 70नी जातोय पण 105ला भाग जात नाही. त्यामुळे हा पण ऑप्शन कट झाला. राहिला फक्त 35. एक मिनिट, तुम्हाला मसावी समजला मग काय? मसावी म्हणजे काय असतं? मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्येला काय होतं? भाग जातो. जशी इथं किती होती? 35 संख्या होती. 35नी 70 आणि 105ला भाग जातो म्हणून हा झाला मसावी. पुढची संख्या पुढचा क्वेश्चन पाहू. 48, 60 आणि 72 यांचा मसावी काढायचा. पुन्हा मसावीवर गणित आलेलं आहे मित्रांनो. 48, 60 आणि 72. तर तेच ऑप्शन आपण इथं करून बघू. आता 15नी 48ला भाग जात नाही, इथंच हा ऑप्शन कट झाला. 10नी 48ला भाग जात नाही, हा पण ऑप्शन कट झाला इथंच. आता राहिले ऑप्शन 12 आणि 8. मसावी नावातच काय दडले त्याच्या? मसावी. मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेली आहे सर्व संख्येला भाग जातो. आता अगोदर 12 पाहू. 12ने भाग जातो का? 12 चौक 60, येस. 12 पंच 60, 12 7 72 हे आपलं उत्तर आहे. लसावी मसावीवर आणखी एक गणित घेतलं आपण जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. आता इथं आपल्याला त्यांनी मसावी आणि लसावी अशा काड्या पिढ्या काही करायच्या नाही मित्रांनो. अशा काड्या पिढ्या करून ना असं टाकून त्याच्यात ह्या संख्या लिहून 8, 12, 16 असं लिहित काहीच बसायचं नाही परीक्षेला. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. मी सांगतोच करा. ज्यावेळेस असा क्वेश्चन येईल त्यावेळेस कळायचं 8, 12, 16 यांचा मसावी आणि लसावी किती असेल. आता मसावी तुम्हाला वर सांगितले किती? अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्येला भाग जातो. मोठ्यात मोठी संख्या. मग आता अगोदर आपण 8 चेक करून बघू. हे बघा 8नी 8ला भाग जातो पण 12ला जात नाही म्हणून हा ऑप्शन कट झाला. हा पण ऑप्शन कट झाला. आता राहिला ऑप्शन 4. आता 4 माहिती आहे आपल्याला. 4 काय आला? मसावी किती आला आपला? मसावी HCF म्हणजे मसावी म्हणजे इंग्लिशमध्ये HCF म्हणतात की त्याला 4 आला मित्रांनो. आणि लसावी आपल्याला विचारला आहे त्याने. लसावी पण विचारलेला आहे. तर लसावी किती येईल? लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या. काय? अशी लहानात लहान संख्या जिला 8, 12, 16 यांनी भाग जातो. काड्या पिढ्या काही करायच्या नाही बरं का अशा. लक्षात ठेवा परीक्षेला. 8, 12 आणि 16नी भाग गेला पाहिजे. तर मग आता आपल्याजवळ 2 ऑप्शन आहेत. कोणते? बी आणि डी. तर 36ला 8ने भाग जात नाही, इथंच हा ऑप्शन कट झाला. म्हणजे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मित्रांनो. 4 आणि 48. 8 सक 48, 12 चौक 48 आणि 16 त्रिक 48. तिन्ही संख्यांनी भाग गेला 48ला. त्याच्यामुळे हे आपलं उत्तर आहे हा लसावी. कसोट्या सर्व पाठ ठेवा मित्रांनो. कसोट्या मी क्वेश्चन घेतलेला आहे. कसोट्या खूप महत्त्वाच्या येतात. तुमचं कॅल्क्युलेशन खूप सोपं करू शकतात. जर तुमच्या कसोट्या जर सगळे पाठ असतील तर 15ने निशेष भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची यापैकी. तर 15ची कसोटी काय आहे? 3 आणि 5 दिलेल्या संख्येला 3 आणि 5ने भाग केला पाहिजे. आता 5ची कसोटी ओळखायची सोपी आहे. एकक स्थानी काय पाहिजे? 5 किंवा 0 पाहिजे. किती दिलेल्या सगळ्या पर्यायामध्ये आहे.
आणि 3ची कसोटी काय आहे की जी संख्येची बेरीज असते ते बेरजेला काय 3नी भाग गेला पाहिजे. जर आपण पहिला ऑप्शन चेक केला 7 आणि 5 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18, 18 आणि 5 23 हा पर्याय होऊ शकत नाही. 23ला 3नी भाग जात नाही. 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15 आणि 9 24, 24 आणि 5 29 हा पण पर्याय होऊ शकत नाही. 4 आणि 3 सॉरी 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18 हा हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. याला भाग जातोय. तरी आपण पुढची संख्या चेक करून पाहू. 6 आणि 5 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18 आणि 5 23 म्हणजे आपण पर्याय इलिमिनेट झाला. राहिलं फक्त पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आलेलं आहे. आणि 3ची कसोटी तुम्हाला सांगितली आता की दिलेल्या संख्येला 3ने जर दिलेल्या संख्येची जर बेरीज अंकाची बेरीज याला 3ने भाग गेला तर दिलेल्या संख्येला 3ने भाग जातो. 9साठी पण तोच फॉर्म्युला आहे की अंकाची बेरीज जशी 18 आली 18ला 9ने भाग जातोय म्हणजे या संख्येला पण 9ने भाग जातोय. जर 9ने भाग नसता गेला तर 9ने भाग नाही जाणार. म्हणजे दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या संख्येला 9ने भाग जातो. बऱ्यापैकी गणित 3 आणि 9च्या कसोट्या सुटून जाते मित्रांनो. पुढचं गणित पाहू. एक संख्या दिली आपल्याला, एक संख्या दिली आणि त्यात मधील एक अंक येईल तो काय आपल्याला शोधायचा आहे. आणि या संख्येला 11ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो. 11ची कसोटी खूप महत्त्वाची आहे. यावर क्वेश्चन येत असतो डायरेक्ट, कारण ती थोडी वेगळी आहे. तिची कन्सेप्ट 11च्या कसोटीची कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. त्यामुळे यावर क्वेश्चन एक्झामिनर विचारत असतो. तर यात काय करायचं, जे विषम स्थानचे अंक येतात त्यांची बेरीज करायची आणि पुन्हा समस्थानच्या अंकाची बेरीज करायची, यांची वजाबाकी करायची. जर याला वजाबाकी करून जे उत्तर येईल त्याला जर 0 किंवा 11 जर आलं उत्तर तर म्हणायचं की निशेष भाग जातो. जसं की हे 8 आणि 9 यांची बेरीज करायची. 8 प्लस ही संख्या प्लस 9 किती झाले 8 आणि 9 17 आणि 3 आणि 3 6 3 आणि 3 किती झाले 6 म्हणजे समस्थानच्या अंकाची बेरीज झाली 6 आणि विषम स्थानच्या अंकाची बेरीज झाली 17. तर आपण 17मधून 6 वजा केली किती येते 11 येते. म्हणजे याची संख्या घायाळ झालेली इथं आपल्याला काय करावं लागेल 0 ॲड करावं लागेल 0, तरच या संख्येला 11ने भाग जाऊ शकतो. नाही तर दुसरे 9 3 1 हे जर ॲड केले तर भाग जाणार नाही. हे समीकरण इथं 11 येणार नाही आणि 0 पण येणार नाही. त्यामुळे या स्टारच्या जागेवर काय येईल 0 ॲड करावं लागेल मित्रांनो 0. तर हे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. थँक्यू मित्रांनो. तर हे होते मोस्ट रिपीटेड क्वेश्चन. प्रत्येक टॉपिकमधून 1-1 2-2 क्वेश्चन घेतले होते. वेगवेगळ्या कन्सेप्ट होत्या. तुम्हाला ह्या 25 कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील अशी आशा करतो. आणि या व्हिडिओचा पार्ट 2 जे की राहिलेले टॉपिक आहेत आपले, पर्सेंटेज असेल किंवा कामकाळ असेल, वेग अंतर असेल किंवा जे हमेशा चुकणारे टॉपिक आहेत ना, कोणता भूमिती, जिथं पोलीस भरतीची तयारी करणारे पोरं गणित येतं, तो टॉपिक पार्ट 2 मध्ये सर्व टॉपिक आपण कव्हर करणार येतं. 1-1 2-2 25 काय आपण 30-35 काय क्वेश्चन होतील तितके सर्व क्वेश्चन घेऊ आणि वन शॉटमध्ये पार्ट 2 मध्ये राहिलेले सर्व टॉपिक आपण कव्हर करून टाकू. थँक्यू. जय हिंद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.